लय खुश आज पप्पांच्या हातची पप्पीच घेते असं करून असं करते जावई पप्पूंच्या हातचा आहे ठीक आहे वाश येतोय वाश म्हणजे आज मी ती म्हणत नाही का पप्पा बेल की रोटी बना रही है और मैं उसको नमस्कार सर्वांना कशा आहात तुम्ही तर मी जयश्री आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या YouTube चॅनलवर पुन्हा एक छानशा नवीन व्लॉगमध्ये तर जयचे सगळी कामं झालेले आहेत आणि चालले घरातली आम्ही तर नवऱ्याचा हातचं खायचं खूप टेस्ट वाटतंय नाही गाईची चालली इतकी करा मग तुम्हाला काय सांगू खूप 2 शेंड्या बांधले त्याच्यात सामान ती आणि आता मी आंघोळ करून आले मदत चाललेली आहे नवऱ्याची खूप मला ऐका पिल्लू आणि पप्पा दोघं पण किचन मध्ये आहेत मला दाखवू शकत नाही मी बघू चोरून करते तर लोशन जे लावले क्या हुआ इधर दादाला पढाई करून देना तर मला खूप मदत करायला लागले आज ए पानी क्यों लाया रे तुम तो उसका ग्लास का पानी मत पिओ त्याचे बर्तन काढले तिने आज खेळणी त्यामुळं तर जावई बापू वगैरे मला खूप मदत करायला लागलेत आज त्यांच्या हाताचं जेवणार आहे मी असं टेस्ट त्यांच्या हाताचं खाणार आहे त्यासाठी मला सुट्टी दिलेली आहे माझा दिवस पूर्ण आज सुट्टीचा आहे तर आज खूप कामं सर्व ती मिळून केलेले आहेत फक्त मी काय थोडीफार मदत केलेली आहे कपडे वगैरे धुतले थोडीफार आणि सुकवलेत पण मुलांनीच आज सर्वांनी खूप मला आज मजेत मतलब खूप टाइम दिलेला आहे तर चला आता काय आणले तुमच्या जावई बापूला ती बघूया आणि जावई बापू काय बनवणार आहे ते पण बघू आपण ठीक आहे तर चला टिकली बिंदी दिली म्हणजे तर सोनू मला मदत केली सोनूला काय काय अभ्यास करून दिना सोनूला म्हणले आता मला थोडी टिकली आणून दे एवढे सगळे आणलेले आहेत पाण्याच्या 2-3 बॉटल पाणी आणले जावई बापून तुमच्या आज म्हणजे खूप कामं केलेत आज बायकोवर खूप प्रेम यायला लागलाय म्हणजे एवढं प्रेम आज काय सांगू शकत नाही दरवाजा लगा दे तू बहुत गंदा काम करताय हर चीज का प्रत्येक रूम मध्ये काय आता चाललंय स्वयंपाक ना घुसतं इकडं तिकडं फॅन चालू झालेला आहे मग फॅन काय करतं जाळ्या बनवतं घरातून इधर तुम्हाला अवतार पण पप्पा आणि लेकीचं काय काय स्वयंपाक चाललाय पप्पा पप्पा बेल की रोटी बना रही है और मैं उसको पका रही हूँ पिलू आणि पप्पांची चालले काम शेक रे म्हणजे पका रे दोन चालतं तर चला आपण म्हणजे बसून आज मी टेस्ट करणार आहे तुम्हाला पण दाखवते काय काय बनवले जावई बापून काय पहिला आणले ती काढून घेऊ फटाफट भाज्या आणलेत तर कोथिंबीर आपल्यासारखी चव नसती किती वास घ्या काय घ्या एवढ्या म्हणजे वासच नसतो नावाला कोथिंबीर म्हणून वापर करायचा आपण खाण्यासाठी कोथिंबीर आणली जावई बापूनी आणि सुरू खिरा का पनीर येते खिरा आणलेला आहे अद्रक नको आणले तरी अद्रक घेऊन आले खिरा खूप आणलेला आहे खूप म्हणजे खूप अद्रक आहे भरपूर आहे तरी पण अद्रक बघा इकडचे अद्रक खूप मोठे असतात इसमें का पहिल्याचं का नाही काढून घेऊ खायला आपण गाजर आणि खिरा आणि बघा काकड्या खूप आणलेल्या आहेत सोनू लिंबू भी निकाल दे उसमें से पिछली बार का एक लिंबू पण आणलेला आहे खूप काय काय आणले बघत राहावा हे बघा लिंबू पहिल्याचं पण आहे आता पण आणले टोमॅटो आहे हा कागद द्यावा लागतो थोडासा खाली करते म्हणजे मला सर्वजण एकत्र किचन मध्ये घट्टा झाले मम्मी एकटीच करती ते सर्वजण गायू पप्पा सोनू पिलू हे सगळे मिळून खात असेल का क्या बना दिया ये जो लगा दे थोड़ा गर्म हवा आ रही है भाजायला लागले करपायला लागले रोटी हसते त्यामुळे ठीक आहे जशी पण आहे भेंडी अशी भरून आणते असं आणावं लागतं तिथं
बरं पडतं. भेंडी का नाही जेवढी आपल्याला पाहिजे तेवढी छाटायची नाही, एकदम वेट करून घेऊन यायचं. भेंडी आहे, टोमॅटो आहे आणि मुळा पण आहे. आता कापूया खायला. तिकडचे मुळे खूप अलग वेगळे असते. मुळा पत्ताकोबी आहे तरी आणलेली आहे. प्याज प्याज बेटा करंडीला तो करंडीला तो लय खाजवायला लागले. केक कधी केली नाही ना, म्हणजे हे लावलेलं नाही, कातडं चट 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 करायला लागले. पण प्याज छोटी का मन मोठी नाही आले, मोठी मोठी खराब बारकी आणले. बघितलं का जवळ बाबूंची कला, म्हणजे ती मोठी खराब होते म्हणून तुला मी बारका आणून दिलंय. तर ठीक आहे, आज सगळं सण करावं लागणार आहे मला. जेव्हा माझी बारी असते ना स्वयंपाकाकडं, मग मी काय बोलून दाखवलं असतं. पण आज ऐकतो मिळतंय का खायचं आपल्याला. क्या कर रहे अभी भी क्या करे, बनाने को रे जैसे भी है मेरे लिए बना रहे. पप्पाने काय काय बनवलंय, काय कसं पण बनवू द्या, पण लय मला नाही लय आवडतं. त्यांची रोटी तुम्हाला दाखवलेलीच का नाही जम्मू मध्ये. तर कांदा भरून झाले. त्यांच्या हाताचं काय होतं माहितीये का, लहान बाळाचं काय पळाले ती सोनं उधर क्यों गया तू कैसे उसको खेलने देना. मी वांगी बीटरूट काटायचंय पंडित, बीटरूट कापूया. बीटरूट लय मोठं आणलेलं आहे. बीटरूट आणले कंस लाजवाब कंस असते बरं का. बीन्स आणलेले आहे. वाव बीन्स बघा, बीन्स बीन्स खूप टेस्टी बनते. बीन्स खूप म्हणजे खूप बीन्स आणले. भाज्या भरपूर आणले. आता आहे हा बटाटा. बघू आता चिप्स बनवायचा विचार करते. हा ही म्हणतात, ह्याला म्हणतात चिप्सचे बटाटे. हा जो स्किन आहे ना पातळ झाली, पकले पकले बटाटो पकले. वाढलेले आता 25 रुपये किलो झालं, मध्ये झालेलं 12 रुपये किलो. त्यावेळी म्हणत होते जेव आणतो, पण काय आहे माहितीये का, तिथं ठेवलेत बघा 12 रुपये किलो वाले असे. ह्यांच्यावर हिरवपणा होता, परत असे पांढरे नव्हते ना, त्यासाठी मी मना केलं होतं. आणि 25 रुपये झाले. 2च आठवड्यात पडदिशीन 25 वर गेलं, म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त वाढलं. हा ही बघा हिरवं आणलं थोडं हिरवत आहे. तर 15 किलो आणलेलं आहे. बघू आता अजून आणायला होते थोडं चिप्स साठी. एवढं आणलंय ठेवते तिथं. 15 किलो आहे. आणि ही माझ्यासाठी कणीस ठीक आहे. हा आता एवढं मी सलाद कापते. माझ्या तोंडात पाणी सुटायला लागले. मी खरं सांगते, भूक लागली मला. नवऱ्याचा हात गरम गरम खाण्यासाठी परत ठेवते. भाज्या बघू शकता एवढे कागदातनी बांधून ठेवलेत मी. लांब करते काय थोडासा मोबाईल. एवढे आणले ती पण आहे. एवढे आता कापायला काढले. प्याज घ्यायचा आता. हे भरलेलं आहे. तिकडं सगळीच आहेत बघा. सगळ्यांचं पाय दिसत असत तुम्हाला एकत्र लाईनीनं पाय आहेत बघा सगळ्यांचे. तर चला तुम्हाला दाखवते काय काय बनले. बोलने दे मुझे अच्छे से, तुम्हारी चोरी नहीं पप्पा की पकडते चोरी. तर चला जावई बापूनी ही आळणी बनवलेली आहे. ठीक आहे, ही आळणी आहे. आणि हे बघा आळणी म्हणजे ज्यादा ऑइल नसतं गायीसाठी आणि त्यांच्यासाठी. आळणी मला बिलकुल आवडत नाही ना, सोनूला आवडती. फक्त पप्पा आणि गायू खाते. ह्याच्यात भात बनवलेला आहे. पिलूनी मदत केली भात बनवण्यासाठी. ठीक आहे, सलाद कापण्यासाठी एवढं कांदा ठेवलेला आहे. कापताना अजून एक कापून घेऊ, म्हणजे ही बारीक आपण चिरून घेऊ. मेन आता बघा खजाना बनवलेला आहे. पातळ ही झालं. आणि रोटी पण दाखवते. ठीक आहे, चालू आहेत. हे बघू शकता, हे तर रोट्या चालू आहेत. ठीक आहे, हे पीठ आहे, हे रोटी आहे. पिलू पप्पांची चालल्यात सगळ्या. तर मी दाखवते तर तुम्हाला. पप्पा वास इतका सुंदर येतो ना. मी चपातीच्या डब्यात ठेवलेला आहे, कारण हे ह्या कढईमध्ये बनवलेलं आहे ना गाईला, त्यासाठी खोलूया. डा डा डा. तर बघा
वाव, तुम्ही बघू शकता. मी चम्मच फिरवून पण दाखवते तुम्हाला. लय सुंदर बनवलंय. ह्याच्यात ऑइल जास्त झालेलं आहे. हे तुम्हाला दाखवते मी या खायला. तरी पण सोनू पिलून आता लेग पीस खाल्लेली आहे. जावई बापूंच्या हातचा आहे. ठीक आहे, वास येतोय वास. म्हणजे आज मी ती म्हणत नाही का मौन व्रत, त्याच्या होती मी आज. कारण आज मी शांत बसलेली, म्हणजे झोपलेली. माझं तब्येत थोडी डाऊन आहे तुम्हाला, त्यामुळं ना ते म्हटले नाही काय म्हणू, आज मी बनवतो, तू पोट भरून खा. मी म्हटलं हो ठीक आहे. तर कसं बनवलेलं आहे सुक्क, ठीक आहे. हे असं बनवलं, चम्मच पडला. वास तर खूप छान येतोय. परत ही रोटी झाली. ठीक आहे, बघू शकता. पिलू बघा शेकते. हाय करते पिलू. हेलो. कोण कोण बना रहे हो? पापा और मैं. ती बघा पिलू शेकते और पापा बना रहे. तर चालले. पप्पांचा पाय दिसतंय का? हे पाय खाली. तर तुम्ही पप्पांचा पाय बघायचं. ठीक आहे. तर ही पाय त्यांचंच आहे. ही पाय त्यांचं, हे माझं आहेत. आणि पिलूचं पण दाखव. तर चला रोट्या चाललेत गरम गरम. हे पप्पा आहेत, हे पिलू आहेत. ही पिलू पप्पांची रोटी आहे. हे बघा पाय दाखवते. हे बघा पिल्लू मागं पळाली. की मी, ही आमचे पप्पा, ही पप्पा. म्हणजे कारण पप्पा म्हणते अलाउड करत नाही मला. तर हे बघा रोटी छान 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 रोटी छान. आज पंडितच्या हाताला पप्पीच घेते. ठीक आहे. मैंने बनाया मेरा आज खरंच आज लय खुश. आज पप्पांच्या हातची पप्पीच घेते. असं करून असं करते. हे बघा ही दोघं हे तिथं इथं पळून आले. त्याला अभ्यास करायचा आहे. सोनू विस्मितकर तिला अभ्यास. छोटी बघा किशोर हाय करतो. हाय एव्हरीबडी, हाय करो. हा चपाती तिची बघा. पप्पाला बघून बघा काय बोला ना. चपाती बना रही हो. चपाती बनाई. हे बघा चपाती. हे बघा चपाती बघा. ग्लास न त्यानंच खाती, त्यानंच पाणी पिते आजकाल त्याच्या भांड्यानं. पाणी भरू. पाणी पिती बरं का, त्यानंच पिती. लाईव्ह पाणी. तर चला या जेवायला. पंडितरावांच्या हातचं जेवायला खाव्या पोट भरून. खरंच मी सांगते आज पोट भरून खाते. त्यांच्या हातचं मला लय आवडतं. आज सगळा माझा थकावा, माझा आजार पळून जाईल. कारण का एकटं रोज बरोबर ना स्वतःच्या हाताचं ना नको वाटतं. आणि बाहेरचं पण नको वाटतं. एक टाइम खावा तुम्ही, ते पण थोड्यातच तुमचं पोट भरेल. आणि परत अजीबसा तुम्ही कुठल्या पण हॉटेलचं आणून खावा, अजीबसं वेगळंच, म्हणजे गळ्यात नाशी उतरत नाही असं होतं मला. आणि आजारी पण पडते. सोनू पिलूला लय आवड होती बाहेरची खायची, लय आवड खायचं. परत हा तुम चपाती बनाव. जेव्हापासून इथं आलं ना दिल्लीमध्ये 2-3 दिवस आपलं सामान आलं नव्हतं, 4 दिवस, तेव्हा बाहेरचं त्यांना खायला कुठल्या पण हॉटेलचं दिलं. पण त्यांचं खाऊन तशी तब्येत खराब झाली ना, तेव्हापासून म्हणते सच्ची में मम्मा हम घर का ही खाना खाएंगे, बाहर का कभी नहीं खाएंगे. जेव्हा मन करताना थोडंफार काय देते इथनं पॅटीस वगैरे, बाकीचं काही देत नाही. तर काळजी घ्या. भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये. शिंगीचं जेवण चाललेलं आहे. शिंग्या बाय कर दे. बाय दवी चप्पा बना रही बोलो. ये क्या लगा लिया इधर? कुंकू लावलाय. हाँ चप्पा बना रही हो. हे बघा चप्पा बनाव जल्दी. चपाती बना दिया. हाँ बनाव बोलो. चला ती बनवत राहील. काळजी घ्या. धन्यवाद. या जेवाय.